नवी मुंबईत वाहन चोरी करणारे 2 सराईत गुन्हेगार गजाआड 20 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त। नवी मुंबई आणि परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून स्कूटी आणि रिक्षा चोरणाऱ्या टोळीला अखेर नवी मुंबई पोलिसांनी गजाआड केले आहे। या कारवाईत 2 सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून चोरीच्या रिक्षा आणि स्कूटी असा 20,45,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। धक्कादायक बाब म्हणजे या दोन्ही गुन्हेगारांवर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये तब्बल 17 गुन्ह्यांची नोंद आहे। या यशस्वी कारवाईबद्दल अधिक माहिती देताना नवी मुंबईचे उपायुक्त पंकज डहाणे म्हणाले, सीबीडी पोलीस स्टेशनचा सीआर नंबर 16/25 चोरीच्या गुन्ह्यामध्ये ऑटो रिक्षा चोरीची घटना घडलेली होती। या संदर्भात सीबीडी पोलीस स्टेशनचे सिनियर पीआय रेवडे साहेब आणि त्याचबरोबर डीबी चे टीमचे प्रमुख डंबाळे आणि त्यांच्या टीमने आरोपी अरेस्ट केलेले आहेत 2 आणि त्यांनी जवळपास शहरातील विविध ठिकाणचे वेगवेगळ्या प्रकारचा टेक्निकल अनालिसिस करून जवळपास 17 गुन्हे चोरीचे उघडकीस आणलेले आहेत। या 17 गुन्ह्यांमध्ये जवळपास 13 गुन्हे हे मुंबई पोलीस आयुक्तालयातील आहे आणि उर्वरित गुन्हे हे मुंबई पोलीस आयुक्तालयातील आहे। या दोन्ही आरोपींच्या पैकी एका आरोपीच्या विरुद्ध 324 चा अनडिटेक्टेड गुन्हा सुद्धा आहे खारघर पोलीस स्टेशनचा, तो सुद्धा आम्ही डिटेक्ट केलेला आहे। हे चोरी करून वेगवेगळ्या ठिकाणी विकण्याचा प्रयत्न करायचे, काही ठिकाणी जे दुसरे आहेत जमा करून ठेवतात आणि नंतर विकतात ते। पीसी चालू आहे त्यांची, 6 दिवसानंतर ते तपासामध्ये माहित पडेल। ही कारवाई नवी मुंबई पोलिसांसाठी मोठे यश मानले जात आहे। यामुळे शहरातील वाहन चोरीच्या घटनांना आळा बसेल अशी अपेक्षा आहे।